बाप रे! त्या मुंबईच्या लोकलमध्ये आणखी काय नवीन झालंय माहितीये का? मुंबईच्या लोकलची गर्दी आणि त्यात घडणारे किस्से हे काय आपल्यासाठी नवीन नाहीयेत. कुठे त्या लेडीज डब्यात शिवीगाळ होते, तर कुठे मारामाऱ्या काय होतात, तर कुठे कुणाचे फोन काय, पाकिट काय, सगळं पळवलं जातंय. आता काय झालं माहितीये का? कल्याणची एक तरुणी माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमध्ये शिकते. कॉलेजला जाण्यासाठी तिने कल्याणहून सकाळी 8च्या सुमारास लोकल पकडली. 9:15च्या सुमारास ती दादर स्टेशनवर उतरली. दादरच्या ब्रिजवरती आली आणि दादरच्या त्या तिकीट बुकिंग करतात ना, त्या खिडकीजवळ पोहोचल्यावर तिला मागच्या बाजूला अचानक काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं. तिने मागे वळून पाहिलं. तिला एक अनोळखी माणूस बॅग घेऊन जोरात चालत जाताना दिसला. तिने तेवढ्यात खाली पाहिलं. तिला काय दिसलं माहितीये का? तिथे तिचे खाली केस पडले होते. हो, तिने तिच्या केसांवरून मागून हात फिरवला. तिचे केस अर्धवट कापले गेलेले होते. तिने त्या माणसाचा पाठलाग केला, पण तो माथे फिरू तिथून पळून गेला. दादर स्टेशनमध्ये माथे फिरूच्या या कृत्यामुळे खळबळ माजली आहे. दादर स्टेशनवर एका माणसाने कॉलेजला जाणाऱ्या एका तरुणीचे केसच कापलेत आणि ते बॅगेत भरून पळ काढल्याची ही विचित्र घटना घडली आहे. दादर स्टेशनमध्ये या कृत्यामुळे खळबळ माजली आहे.